हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमये. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आजच आमच्या रेस्टॉरंटच्या सगळ्या एचओडीजची मीटिंग झाली होती आणि आम्ही सगळे खूप एक्साइटेड होतो कारण हा डिसेंबरचा महिना आहे आणि कंप्लीट आमच्यासाठी तो लगबगीचा महिना असतो, खूप मेहनतीचा महिना असतो, पण तितकाच एक्साइटेड आणि एक्साइटमेंटचा महिना असतो कारण ऑब्व्हियसली सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये असतात. न्यू इयरची पार्टी आणि क्रिसमस पार्टी तर आहेच, पण त्याच्यामधले जे काही दिवस असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा लोकांच्या अनेक पार्टीज असतात. त्याकरता आम्हाला नवीन नवीन डिशेस इंट्रोड्यूस करायच्या असतात. मग आता हे इंट्रोडक्शन करायचं म्हणजे आम्हाला आधी त्याची ट्रायल करायला पाहिजे. मग कोणी काय मूस बनवलंय, कुठलं डेझर्ट बनवलंय, कुठल्या टाईपचे चॉकलेट्स बनवलेत, काय नवीन व्हरायटी आली आहे का या चॉकलेट्समध्ये, त्याच्या सॉफ्ट सेंटर चॉकलेट्स किंवा लिकर चॉकलेट्स. नुसतंच चॉकलेट्स नाही तर ऑब्व्हियसली स्टार्टर्स आहेत, नवीन पद्धतीचे स्टार्टर्स, कुठली नवीन डिश आलेली आहे, कुठली नवीन टाईपचे पदार्थ व्हरायटी आपल्या बाजारात आलेली आहे, त्यासाठी आम्हाला बाजारात फेरफटका मारावा लागतो. सो कम्प्लिटली आम्ही एकदम एक्साइटेड मूडमध्ये सगळे होतो आणि माझ्या लक्षात आलं की अरे आपले आम्ही सारे खवय्येचे व्ह्यूअर्ससुद्धा तितक्याच उत्सुकताने आणि तितक्याच उत्साहाने आमची म्हणजे माझी काय रेसिपीज दाखवणार आहे याची वाट बघत असेल. सो तुम्ही अजिबात काळजी करायची नाही कारण आजपासनं आजचा आठवडा आणि या पुढच्या सगळ्या आठवड्यांमध्ये या डिसेंबरच्या महिन्यातल्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मस्त पार्टी स्पेशल सिरीज. त्याच्यामध्ये मी तुमचा मेनू कसा असावा आणि त्याकरता कुठल्या डिशेस तुम्ही प्लॅन कराव्या, त्याच्या रेसिपीज काय असतील, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे आपल्या या पार्टी स्पेशल सिरीजमध्ये. सो आय थिंक लेट्स नॉट वेस्ट टाईम, लेट्स बिगिन. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. आता आपण नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत तर त्यासाठी आपण सुद्धा तितकंच सज्ज असलं पाहिजे. आपल्यामध्ये तितकीच एनर्जी यायला पाहिजे आणि ऑब्व्हियसली आपण लोकांना सुद्धा तेवढंच एक्साइटेड करून त्यांना इंट्रोडक्शन करायचे की काय काय आपण वेगवेगळं करून दाखवणार आहे. तर सुरुवात करूया आजची आपली पहिली रेसिपी, ज्याचं नाव आहे अनलेडेड मेलन बेरी कायप्रोस्का. आता हे अनलेडेड मेलन बेरी कायप्रोस्काच्या नावावर जाऊ नका. त्याकरता काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलंय खरबूज, द्राक्ष, संत्र, स्ट्रॉबेरीज, डाळिंबाचे दाणे, तसंच साखरेचा पाक, पातळ पाक आहे, पुदिन्याची पानं, लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे त्यामुळे लिंबू घेतलाय, नंतर सोडा वॉटर आणि बर्फ. आधी हे जे मॅशमेलन आहे हे मॅशमेलन आपण थोडंसं कट करून घेऊ आणि त्याच्या आतला जो बिया आहेत त्या काढून घेऊया. आपल्याला सगळा मॅशमेलन नाही लागणार. एवढं मॅशमेलन मला असं वाटतं पुरेसं होईल. या सगळ्या ज्या बिया आहेत त्या मी काढून घेतो, पण याच्यामध्ये ॲक्च्युली गर जास्त आहे. सो आय थिंक आपण याच्यामध्ये आपल्याला एनिवे मडल करायचं आहे, तर मडल करण्याकरता आपण त्या बिया आत्ता थोड्याशा वापरूया, नंतर आपण ते गाळून घेणार आहोत. सगळे फ्रूट्स मी याच्यामध्ये मिक्स करतो आहे फ्रँकली. नंतर आपण थोडेसे घेऊया द्राक्ष. ही जी द्राक्ष आहेत छान कॅलिफोर्नियन द्राक्ष मला मिळाली, पण तुम्हाला ही नाही मिळाली तर तुम्ही रेग्युलर आपली द्राक्षसुद्धा वापरू शकता, नो प्रॉब्लेम. सुद्धा कट करून घेऊ. त्याच्यातल्या जर का बिया असतील तर ते आपण काढून घेऊया. विथ स्किन आपण सगळं करतोय. नंतर आपल्याला लागतील एक 3-4 स्ट्रॉबेरीजचा सीझन आता सुरू होणार आहे त्यामुळे त्याच्या वेलकमिंगसाठी आपण स्ट्रॉबेरीज वापरतो. ह्याच्यात थोडेसे कट करून घेऊ. ह्याच्यामध्ये आपण घालू थोडेसे हे डाळिंबाचे दाणे. कलर मला असं वाटतं की खूप छान येईल कारण याच्यामध्ये खूप आपण मिक्स्ड फ्रूट्स वापरलेले आहेत. आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा हा साखरेचा पाक, पातळ पाक आहे. आपल्याला लागणार एक लिंबाची फोड, स्लाइस काढून घेतो. विथ स्किन आपण लिंबू वापरतोय. लिंबाचा सालाचा जो फ्लेवर असतो, थोडासा कडवटपणा असतो, तो आपल्याला आवश्यक आहे याच्यामध्ये. आणि ही थोडीशी पुदिन्याची पानं तीसुद्धा आपण ह्याच्यात घालणार आहोत. आणि आता फ्रेंड्स तुम्ही लक्षात ठेवा, असं जर का तुमच्याकडे छान एक दांडुका असेल तर हा तुम्ही ठेवा, पण माझ्या खलबत्त्यातला दांडा आहे त्यामुळे आपल्याला हे थोडंसं आता मडल करायचं आहे. या दांड्यानेच आपल्याला ते मॅश करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं त्याला अजून सॉफ्टनेस येण्याकरता आपण थोडेसे आईस क्यूब्स ह्याच्यात घालू, म्हणजे त्याचं टेम्परेचरसुद्धा छान गार राहील आणि तुमचं हे जे ज्यूस आहे मॉकटेल ते सुद्धा मस्त राहील एकदम. ग्रेट. आपण हे थोड्या इकडे ठेवून देऊ. जरा असं त्याच्यामध्ये ते ज्युसेस रिलीज करायला आपण ठेवलं आहे. मी जे आहेत ग्लासेस मी फ्रीझरमध्ये ठेवलेत थोड्या वेळ, म्हणजे तो ग्लाससुद्धा त्याचं टेम्परेचर चांगलं मेंटेन राहील आणि ते सर्व करताना
तुमचं ज्यूसचं जे टेम्परेचर आहे ते कमी जास्त होणार नाही आणि ज्यूस टेस्टला मस्त लागेल. आपण हे आता ऑरेंजची स्लाइस गार्निश करता वापरणार आहोत, त्यामुळे याची स्लाइस कापून घेतो. ग्लासेस मी फ्रीजमधून काढून घेतोय. लवली. ह्याच्यामध्ये हा जो आईस आहे सगळा तो आईस आपण ह्याच्यामध्ये घालू. हे एकदम मस्त थंडीत असं छान चिल्ड असं हे मॉकटेल तुम्ही सर्व करू शकता. आणि जरुरी नाही आहे की फक्त थंडीतच सर्व करायचं आहे. तुम्ही दुपारी तुमच्या ब्रंच पार्टीला सुद्धा तुम्ही हे मॉकटेल सर्व करू शकता. ब्रंच म्हणजे ऑफकोर्स तुमची दुपारची पार्टी जर का असेल, मस्त संडे आफ्टरनून, त्याच्यामध्ये तुम्ही हे मॉकटेल अनलिडेड कायप्रोस्का सर्व करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला आता हे सर्व करायचं आहे ज्यूस. या मडल्ड ज्युसेसमध्ये आपण थोडंसं घालणार आहे सोडा वॉटर, त्यामुळे त्याला फिज येईल एक, आणि ही फिजसुद्धा खूप छान त्याची चव लागेल आपल्याला. आपण या गाळण्यातनं आता हे ज्यूस याच्यामध्ये गाळून घेऊ. ओके, आणि याच्यामध्ये सुद्धा आपण हे घालून घेऊया. अतिशय नॅचरल असं आपण हे ज्यूस सर्व करतोय. सो कम्प्लिटली डिफरंट टेस्ट आणि अजिबात आर्टिफिशियल फ्लेवर्सची टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये लागणार नाही. फर्स्ट क्लास. त्याचा रंगसुद्धा असा ब्लश पिंक आलेला आहे, खूप गडद पिंक नाही आहे. आणि आता हे फक्त जे गार्निश करायचं आपल्याला जे वेज आहे हे किनू ऑरेंजचं, ते आपण वेज ह्याच्यामध्ये घालून टाकूया. अजून एक वेज घालू, कारण ह्याची टेस्टसुद्धा आपल्याला या मॉकटेलमध्ये ॲड करायची आहे. मी मुद्दाम 2 बनवलेत, एक तुमच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. व्हॉट आर वी वेटिंग, लेट्स बिगिन आवर पार्टी. तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेलनबेरी कायप्रोस्का बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खरबूज, द्राक्ष, संत्र, स्ट्रॉबेरीज, डाळिंबाचे दाणे, साखरेचा पातळ पाक, पुदिन्याची पानं, लिंबू, सोडा वॉटर आणि बर्फ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये खरबुजाचे तुकडे, बिया काढलेल्या द्राक्षांचे तुकडे, स्ट्रॉबेरीचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, लिंबाची चकती आणि पुदिन्याची पानं घेऊन मिश्रण खलबत्त्याने जरासं मॅश करून घ्यावं. त्यामध्ये सोडा वॉटर आणि बर्फाचे तुकडे घालावेत. सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे आणि या मिश्रणाचा रस घालावा. संत्र्याच्या फोडीचं गार्निशिंग करून मॉकटेल थंडगार सर्व्ह करावं.